आज आपण बनवतो आहोत गोडी डाळ। ही कारवार स्टाईल रेसिपी आहे। कारवार साइडला खूप बनते आणि सणावाराला मोस्टली बनते। थोडी वेगळ्या प्रकारची डाळ आहे। तर आपण जाणून घेऊया आज कशी बनवायची आहे ही गोडी डाळ। मी सुजाता मामा ही रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते। अशाच टेस्टी आणि होममेड रेसिपी करता मामा ही रेसिपीला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर इथे मी घेतली आहे 1 वाटी तूरची डाळ आणि भिजवून ठेवली आहे अर्धा तास आणि ही स्वच्छ धुवून घेतली आहे आधी। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर 1 टोमॅटो आणि याच्यात थोडंसं मीठ घालून आपल्याला हे आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। डाळी करता आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्याच्याकरता आपण इथे घेतोय अर्धी वाटी ओलं खोबरं, त्याच्यात 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, ओली कोथिंबीर 1 अर्धी वाटी, थोडीशी हळद आणि जिरा। हे आता आपल्याला सगळं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून। डाळी करता लागणारं वाटण आणि त्याचबरोबर डाळ शिजून रेडी आहे आणि ही बऱ्यापैकी शिजली आहे जशी आपल्याला पाहिजे तशी। तर आता आपण याला फोडणी देऊया। कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तेल। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता डाळीला, ती पण छान लागते। तेल गरम झालं की आपण इथे 1 चमचा राई या मोहरी म्हणतात आपण ती घालून घेऊया। राई तडतडली की आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिंग आणि त्याचबरोबर आपण घालणार आहोत कढीपत्त्याची पानं, थोडं परतून घेऊया। आता याच्यात आपण घालतो आहे शिजवलेली डाळ आणि जी आपण वाटण केलं होतं ते पण घालून घेऊया। ही डाळ खूप घट्ट होते नंतर, त्यामुळे थोडं पाणी आधी थोडं एक्स्ट्रा घातलं तरी चालेल आणि पाणी घालून तुम्हाला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करून घ्यायची आहे। थोड्या वेगळ्या प्रकारची डाळ आहे। रोज रोज तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर हे करून बघायला काहीच हरकत नाही आणि तुम्हाला नक्की आवडेल, कारण ही बनतेच एकदम चविष्ट बनते आणि भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर तो खूप अप्रतिम लागते। तर श्रावण महिन्यात ही नक्की करून बघा। आता जसं तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने याच्यात पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता याला आपल्याला उकळी यायला द्यायची आहे। एकदम सोपी आणि पटकन बनते रेसिपी, नक्की करून बघा। याच्या आधी पण मी एक तुम्हाला तिखट डाळीची रेसिपी दाखवली आहे, ती पण तुम्ही नक्की ट्राय करा। मी त्याची लिंक पण तुम्हाला वरती आय बटनमध्ये देईन, तर ती पण करून बघा आणि ही पण करून बघा आणि मला कळवा कशी बनली आहे ती। तर आपली डाळ ऑलमोस्ट डन आहे, उकळते आहे। अजून 1-2 मिनटं। तर 2 मिनिटानंतर आपली डाळ एकदम रेडी आहे सर्व करायला। तर आपण याला प्लेट करून घेऊया। या रेसिपीला ह्या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात नक्की एकदा ट्राय द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दरवेळेला ही डाळ बनवा याची खात्री आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मामा ही रेसिपीला। परत भेटू अशाच एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत कीप कुकिंग।